बीएमसी साठी जागा वाटपाचा तिढा भाजप आणि शिवसेना हे सामोपचाराने सोडवणार असल्याचं कळतंय। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापन केली जाईल। तिढा असलेल्या जागांचा अहवाल या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाईल। शिवसेना 125 जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवणार असल्याची माहिती कळतेय। तर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता कुठलाही वाद न घालता दोघांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय ठाणे असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल, या महापालिकांच्या अनुषंगाने मोठा वाद होतोय शिवसेना आणि भाजपमध्ये। मात्र बीएमसी साठी जागा वाटपाचा तिढा हा सामोपचाराने सोडवणार असल्याचं भाजप आणि शिवसेनेच्या गोटातून कळतंय। सूत्रांची माहिती आहे, जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता समन्वय समिती स्थापन केली जाईल। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, हा तिढा नेमका कसा सोडवला जाणार आहे? माधवी, आपण जर पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच राज्यभरात झालेल्या आहेत आणि अशातच भाजप आणि शिवसेनेचे जे नेते आहेत हे एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला मिळालेले आणि त्यामुळे संबंध कुठेतरी ताणले गेलेले होते। आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील तसा प्रकार होऊ नये यासाठीच भाजप आणि शिवसेनेचे जे नेते आहेत मुंबईतले यांची एक समन्वय समिती बनवली जाणार आहे आणि या समन्वय समितीतनंच हा जागाचा जो तिढा आहे जागा वाटपांसंदर्भातला हा सामोपचाराने सोडवला जाणार आहे। यामध्ये ज्या जागांवरती तिढा असणार आहे त्या जागा वगळून इतर अहवाल हा वरिष्ठांना पाठवला जाईल आणि ज्या तिढा असलेल्या जागांचा जो निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती घेतला जाणार असल्याचे देखील सांगितलं जात आहे। लवकरच याबाबत मुंबईत दोन्ही पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची समन्वय समिती नेमली जाईल आणि त्यानंतर ती बैठक होईल। याचा अहवाल हा वरिष्ठांकडे पाठवून पुढे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने जागा वाटपाचा जो निर्णय आहे हा सामोपचाराने सोडवला जाणार आहे। कारण आपण जर मध्यंतरीच्या काळात जर पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधले जे संबंध आहेत हे ताणले गेले होते। याचा फायदा विरोधकांना होऊ नये महापालिकेच्या निवडणुकांमध्ये या अनुषंगाने हा संपूर्ण जो तिढा आहे किंवा जागा वाटपांचा जो प्रश्न आहे हा सामोपचाराने सोडवण्याचा निर्णय हा दोन्ही पक्षांकडून घेण्यात आलेला आहे। याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील संवाद झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच हा जो तिढा आहे हा लवकरच सामोपचाराने समन्वय समितीच्या मदतीने सोडवला जाणार आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।